भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 2 ॲडव्होकेट डॉक्टर राजूराम यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालय डॉक्टर राजूराम अँड ॲडव्होकेट शिल्पाराम फाउंडेशन वे टू लाईफ सामाजिक संस्था बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बिर्ला कॉलेज खडकपाडा वायलेनगर 12वे प्रभागातील महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपस्थित प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आत्माराम जोशीजी, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष माजी गटनेते वरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। यावेळी बाबा जोशी म्हणाले, डॉक्टर राजूराम व शिल्पाराम दाम्पत्य यांना मी गेली 10 वर्षांपासून ओळखतो। ते गरीब, गरजू, अनाथ, विधवा महिलांमुले यांच्या उन्नतीसाठी अनेक सामाजिक उपक्रम विविध प्रकारे करत असतात। या कार्याद्वारे समाज घडविण्याचे लोकहितार्थ कामे ते करताना मी स्वतः पाहिले आहे। सर्वांनी सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी राम दाम्पत्य यांच्याकडून समाजकार्य शिकण्याची गरज आहे। या कौशल्य प्रशिक्षण केंद्राद्वारे अनेक महिलांना यांचा लाभ घेता येणार आहे। तसेच यावेळी भाजपा नेते माजी आमदार नरेंद्र पवार व शहर अध्यक्ष वरुण पाटील या दोघांनी डॉक्टर राजूराम दाम्पत्य यांच्या पक्षवाढीसाठी करत असलेल्या सामाजिक राजकीय कार्याचे कौतुक करत म्हणाले, डॉक्टर राजूराम दाम्पत्य आजपर्यंत भारतीय जनता पार्टी वाढीसाठी सतत प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठ राहून सतत पक्षाचे कार्य करत आहे। भाजप पक्षाचे नेतेगण आणि आम्ही सर्वजण त्यांच्या भक्कमपणे राम दाम्पत्य यांच्या पाठीशी आहोत असे उद्गार उपस्थित नागरिकांना संबोधित केले। यावेळी फोनवरून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी राजूराम यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच सर्व स्तरात या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे। यावेळी कार्यक्रमास उपस्थित भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कार्यक्रम आयोजक ॲडव्होकेट डॉक्टर राजूराम, भाजप लीगल सेल जिल्हा संयोजिका डॉक्टर ॲडव्होकेट शिल्पाराम, जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंह, शहर सरचिटणीस रितेश फडके, पदाधिकारी सुनील शेलार, राम बनसोडे, प्रदीप राम, रमेश शिंदे, छाया छामकर, ग्लोरी राम, शोभा ओंबळे, साधना राम, अजित चव्हाण, नमिता राम व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक, महिला वर्ग कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।